नमस्कार. तुम्ही दिवसभर घरामध्ये काम करत असता. धुणं, भांडी, कपडे, घरातल्यांचे टिफिन्स, जेवण, सगळं काही. पण तरीही दिवसाच्या शेवटी तुम्हाला असं वाटतं का, की अजूनही माझं घर स्वच्छ दिसत नाही? किंवा कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, की मी घर साफ करते की फक्त वस्तू इकडच्या तिकडे नेऊन ठेवते? आजचा हा व्हिडिओ फक्त क्लिनिंग रुटीन बद्दल नाहीये, तर आपण नेमकं स्वच्छ घर म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी बोलणार. स्वच्छ घराचा आपल्या मनावर, आपल्या आरोग्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर काय परिणाम होतो, आणि सर्वात महत्वाचं, रोज तासनतास क्लिनिंग न करता घर आपण कसं स्वच्छ ठेवू शकतो याविषयी आज आपण ह्या ब्लॉग मध्ये बोलणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. हाय, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं अनघाज डेली नेस्ट मध्ये अगदी मनापासून स्वागत. जर तुम्हाला दररोज घर नीटनेटकं ठेवायचं असेल, तुम्हाला तुमचं घर काम अगदी सोपं करायचं असेल, किंवा तुम्ही अशी व्यक्ती असाल जिला नेहमी असं वाटतं की अरे, मी कितीही काम केलं तरी सुद्धा माझं काम संपतच नाही, तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुमच्यासोबत एक गोष्ट अगदी स्पष्ट करू इच्छिते. ते म्हणजे मी कोणीही प्रोफेशनल क्लीनर नाहीये किंवा मी कोणतीही इंटिरियर डिझायनर नाहीये. मी एक तुमच्यासारखीच सरळ आणि साधी गृहिणी आहे, जिने अनेक चुका केल्या, त्या चुकांमधून शिकली आणि त्या चुकांमधून शिकून जे अनुभव मला मिळाले तेच अनुभव मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. कारण मला असं वाटतं की जर मी माझे काही अनुभव तुमच्या बरोबर शेअर केले तर अर्थातच तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगाल आणि आपण एकमेकांकडून नक्कीच काहीतरी चांगलं शिकू शकू, हो ना? पॉइंट 1, क्लिनिंग म्हणजे नेमकं काय? आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलोय, घर स्वच्छ ठेवा. पण नेमकं घर स्वच्छ ठेवणं किंवा घर स्वच्छ असणं म्हणजे नेमकं काय हे आपण कधीच शिकलो नाहीये. तुम्ही सकाळी उठता, घर साफ करता, झाडू मारता, पोछा मारतात, कपडे धुतात, स्वयंपाक करतात, भांडी घासतात, पण जर दुसऱ्या बाजूला बघायला गेलो तर तुमच्या डायनिंग टेबलवर किंवा तुमच्या घरातल्या अशा एका गोष्टीकडे किंवा अशा एका जागेवर खूप साऱ्या गोष्टी पसरलेल्या असतात. त्याच्याने तुमचं घर घाण दिसतं असं आपण म्हणू नाही शकत, पण ते नीट नेटकं सुद्धा नसतं. म्हणून मला असं वाटतं क्लिनिंगचे 2 भाग असतात. पहिला भाग म्हणजे स्वच्छता, ज्याच्यामध्ये आपण धूळ साफ करतो, आपण जमीन छान अशी ओल्या कपड्याने पुसून घेतो, आणि दुसरा भाग म्हणजे ऑर्गनायझेशन, ज्या गोष्टी त्या त्या जागेवर प्रत्येक वेळी ठेवल्या गेल्या पाहिजे. ह्याच्याने तुमचं घर फक्त स्वच्छ नीटनेटकंच नाही दिसत, तर घरामध्ये एक वेगळीच शांतता पसरते, एक वेगळी शांतता, एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. मी स्वतः आधी अशी चूक करायचे, म्हणजे मी घर साफ करायचे, मी धूळ साफ करायचे, मी सगळं काही करायचे, पण मी गोष्टी जागच्या जागी ठेवत नव्हते. एंड ऑफ द डे मला असं वाटायचं, अरे मी एवढं सगळं काम करते, अरे मी एवढं फिजिकली स्वतःला वापरते आहे एका गोष्टीमध्ये, तरी सुद्धा माझं घर नीटनेटकं आणि स्वच्छ का दिसत नाही. मग मला जाणवलं की धूळ स्वच्छ करण्यासोबत वस्तू जागच्या जागी ठेवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी क्लिनिंग सोबत वस्तू सुद्धा जागच्या जागी ठेवायला शिकले. तुम्ही सुद्धा हे चॅलेंज नक्की ऍक्सेप्ट करा. कमीत कमी 7 दिवस तुमच्या घरातल्या क्लिनिंग सोबत तुमच्या घरातल्या वस्तू सुद्धा जागेवर गेल्या पाहिजे. जसं की आपण रात्री किंवा दिवसभरात टीव्ही बघतो, पण आपण रिमोट अगदी टेबलवर ठेवतो. सो तो टेबलवर न ठेवता त्याची जिथे जागा आहे तिथेच तो ठेवला गेला पाहिजे. जर आपण कपडे स्टँड वरून काढतो आहे, त्याच्या घड्या घालून आपण व्यवस्थित कपाटामध्ये ते ऑर्गनाइज करतो आहे किंवा आपण आयनिंगला देतो आहे, हे काम न चुकता केलं पाहिजे. जर आपण ते कपडे घरी घातलेले एका कोपऱ्यात कुठेतरी अडगळीमध्ये ठेवले तर अर्थातच आपलं घर अस्वच्छ दिसणार आहे. त्यामुळे धुळीसोबत तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं घर अगदी नीटनेटकं दिसण्यामध्ये खूप जास्त मदत होईल आणि तुम्हाला मनाला एक वेगळंच समाधान मिळेल. मग हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जर फरक जाणवला तर मला ह्याच ब्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की आम्ही आमच्या घरामध्ये
क्लिनिंग सोबत म्हणजेच धूळ साफ सोबत आम्ही वस्तू सुद्धा जागच्या जागी ठेवतो आणि आम्हाला खूप इझी झालं आहे आता घर नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवणं. पॉइंट नंबर 2, लोकांना घर क्लिनिंग एवढं अवघड का बरं वाटतं मला खरंच कळत नाही. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्हाला क्लिनिंग हा प्रकारच आवडत नाही की क्लिनिंग संपतच नाही म्हणून तुम्ही थकता? तर ह्यावर मी तुम्हाला एक मस्त सॉल्युशन देणार आहे. तुमच्यासाठी क्लिनिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते आणि जर हे खरंच असेल ना तर हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तुम्ही काय करता, तुम्हाला क्लिनिंग करायचं असतं म्हणून मंडे टू सॅटर्डे किंवा मंडे टू फ्रायडे तुम्ही अगदी तुमच्या घरकामांमध्ये बिझी असतात. मुलांचं, नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं, आई वडिलांचं, तुमच्या स्वतःचं सगळं काही तुमचं टायमिंग ठरलेलं असतं, हो की नाही? मग तुम्ही काय करता, रविवारी तुमच्या मुलांना, नवऱ्याला सुट्टी असते, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं घरातलं काहीतरी छोटं मोठं खायला बनवू आणि आपण दिवसभर क्लिनिंग करत बसू. मग तुम्ही पूर्ण घर स्वच्छ करता, जाळं काढता, कपाटं अरेंज करायला ट्राय करता, तुमचं शोकेस असेल ते तुम्हाला साफ करायचं असतं, किचन ट्रॉल्यास तुम्हाला साफ करायचं असतं आणि एवढं सगळं करता करता तुम्ही एवढे थकून जाता की पुढचे काही दिवस तुम्हाला काहीच करण्याची इच्छा नसतात. अर्थातच ही चूक मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच केलेली आहे आणि मी सुद्धा खूप जास्त थकलेली आहे आणि पुढचे 4-5 दिवस मला सुद्धा काही करण्याची इच्छा झालेली नाही. पण ह्या चुकीमधून मी काय शिकले की आपण एकाच दिवशी एवढा सगळा पसारा साफ करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक वारी आपण एक एक काम जर वाटून घेतलं, जसं मंगळवारी आपण किचन ट्रॉली साफ केल्या, सोमवारी आपण फॅन साफ करण्याचा निर्णय घेतला, बुधवारी आपण वॉर्डरोब्स अरेंज करण्याचं जर ठरवलं, त्याच्यानंतर गुरुवारी जर आपण आपलं शोकेस, आपलं टीव्ही नीट साफ करण्याचं ठरवलं, फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी आपण जर आपल्या विंडोज क्लीन करायच्या ठरवल्या, म्हणजे अशी सगळी काही कामं जसं की तुमचं फ्रीज क्लिनिंग आलं, तुमचं विंडोज क्लिनिंग आले, तुमचे फॅन क्लिनिंग आले, तुमचं टीव्ही क्लिनिंग आलं, जे काही क्लिनिंगचा पार्ट असेल तो जर तुम्ही प्रत्येक वारी ठरवला तर तुम्हाला खूप इझी जातं आणि तुम्ही थकत नाही. कारण का अर्थातच तुम्ही दिवसभर जे काम करता त्याच्यामध्ये तुमच्याकडे अर्धा 1 तास तर असा असतोच ज्यामध्ये तुम्ही हे काम अगदी मस्त पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करू शकतात. तुम्ही हा जो रूल आहे ना हा नक्की फॉलो करा आणि मी तुम्हाला सांगते, तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही, पण असं केल्याने तुमचं घर सुद्धा नीटनेटकं राहील, तुम्ही थकणार सुद्धा नाही, तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह वाईब सुद्धा राहील आणि तुम्हाला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन काम करण्याचा अनुभव सुद्धा मिळेल, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पॉइंट नंबर 3, माझा स्वतःचा गोल्डन रूल जो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जर मला क्लिनिंग बद्दल तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर तो असा असणार आहे, डोंट क्लीन एव्हरीथिंग एव्हरी डे, क्लीन इन अ पार्टिशन. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की थोड्या थोड्या पार्टिशन मध्ये काम करा, जेणेकरून तुमचं शरीरही थकणार नाही, तुमचं मनही थकणार नाही आणि तुम्हाला असं वाटणारही नाही की अरे मी तर रोज साफसफाई करतेय पण माझं घर नीटनेटकं दिसत नाहीये. आणि हा रूल तुम्ही नक्की ऍप्लिकेबल करा की रोज तुमच्या कामाची वाटणी करा, कुठेतरी वहीमध्ये लिहून ठेवा. हल्ली मॅग्नेट बोर्ड सुद्धा खूप मस्त प्रमाणात उपलब्ध असतात DIY सारख्या शॉपमध्ये, ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्ट या सगळ्या साईटवर तुम्हाला छान मॅग्नेट बोर्ड्स मिळतात, वीकली प्लॅनर्स मिळतं, सगळं काही हल्ली इझिली अवेलेबल झालंय. सो तुमचं वीकली प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला मंडेला काय काम करायचं आहे, ट्यूसडेला काय काम करायचं आहे आणि अशानुसार तुमच्या कामांची वाटणी झाली पाहिजे. आणि असं केल्याने महिनाभर तुमचं घर नेहमी स्वच्छच तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला कधी डीप क्लिनिंगची सुद्धा गरज लागणार नाही जर तुम्ही अशा पार्ट मध्ये काम करायला शिकलात तर. कारण क्लिनिंग ही कोणतीही मॅरेथॉन स्पर्धा नाहीये, तर ही डेली हॅबिट आहे जी आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून एक गृहिणी म्हणून किंवा एक वर्किंग वुमन म्हणून सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप सोपं जातं. आता जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुम्ही ऑफिसवरून अर्थातच थकून येत असाल तर फॉर एन एक्झाम्पल समजा तुम्ही फ्रीज क्लिनिंग करताय, तर फ्रीज मध्ये नंबर ऑफ शेल्फ असतात, त्यापैकी एक शेल्फ तुम्ही मंडेला करा, दुसरा शेल्फ तुम्ही ट्यूसडेला करा आणि असं केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि तुमची सगळी कामं व्यवस्थित केली जातील आणि ती पूर्ण सुद्धा होतील.
हा माझा विश्वास आहे. हे सगळं मी केलेलं आहे. ऍज अ वर्किंग वुमन म्हणून सुद्धा केलेलं आहे आणि एक गृहिणी म्हणून सुद्धा केलेलं आहे. सो मी ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका मी सुधारल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे सुधारल्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला आता जस्ट सांगितलेलं आहे. कारण क्लिनिंग रुटीन हे आपल्या रोजच्या सवयींप्रमाणेच असतं. जसं आपण सकाळी उठल्यानंतर दात घासतो, आपण बाथ घेतो, आपण चहा पितो, नाश्ता करतो, तसंच अगदी क्लिनिंगचं आहे. हे क्लिनिंग रुटीन जर तुम्ही तुमच्या डेली हॅबिटमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही आणि शिवाय तुमचं घर सुद्धा स्वच्छ आणि त्या घरामध्ये एक वेगळीच मस्त पॉझिटिव्ह शांतता सुद्धा राहील. असं सगळं काही आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण क्लिनिंग रुटीन बद्दल खूप काही गोष्टी मी तुमच्या बरोबर बोललेल्या आहे. अर्थातच खूप कमी होत्या पण खूप युजफुल होत्या असं मला तरी वाटतं. तुम्हाला ते कसं वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल की घर म्हणजे फक्त सुंदर दिसणं, ते नीटनेटकं असणं, ते परफेक्ट असणं, ते एवढंच नसतं. तुम्ही जेव्हा क्लिनिंग करता ना तेव्हा तुम्ही आतून सुद्धा फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा फ्रेशनेस हा त्या क्लिनिंग मध्ये उतरत असतो आणि म्हणून तुम्ही सुद्धा तेवढंच पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं घर नेहमी सुंदर दिसलं पाहिजे, आतून दिसलं पाहिजे, माणसांनी दिसलं पाहिजे ह्याचा विचार करा. त्यामुळे ह्या क्लिनिंग हॅबिटला तुम्ही डेली हॅबिट नक्की बनवाल असं प्रॉमिस मला करा आणि तेच प्रॉमिस कमेंट सेक्शन मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या घरी पाहुणे येणार आहे म्हणून फक्त घराचं क्लिनिंग करू नका. कारण कधीतरी असं सुद्धा होतं ना, अरे आज आपल्या घरी गेस्ट येणार आहेत आणि आपण स्वच्छता केली पाहिजे म्हणून आपण पटापट 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 गोष्टी घेतो आणि कुठेतरी डंप करतो आणि मग तोच त्रास आपल्याला नंतर सहन करावा लागतो. म्हणून पाहुण्यांसाठी तुमचं घर साफ करू नका, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींसाठी तुमचं घर साफ करा. कारण तुम्ही ज्या जागेमध्ये राहता, ज्या वातावरणात तुम्ही राहता, त्या वातावरणातून तुम्हाला जी एनर्जी मिळते ती छान असणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचं क्लिनिंग अगदी अप टू डेट ठेवता विथ प्लॅनिंग, तेव्हा तुमच्या घरातली माणसं सुद्धा छान पद्धतीने राहतात, तुमची चिडचिड होत नाही, तुमचं शरीर थकत नाही आणि तुम्ही सुद्धा तुमच्या माणसांसाठी योग्य पद्धतीने छान एनर्जी त्यांच्या बरोबर शेअर करू शकता. एवढंच मला वाटतं. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, एखादी चांगली सवय, तर मला ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि त्याच सोबत तुम्हाला क्लिनिंग मध्ये कोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात, कोणती गोष्ट जास्त चॅलेंजिंग वाटतं, हेही सांगायला अजिबात विसरू नका. मी तुमची प्रत्येक कमेंट वाचेल आणि तुमच्या त्या कमेंट मधूनच मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप इझी जाईल, ज्याच्यातून मी तुम्हाला छान इन्फॉर्मेशन देऊ शकेल, अगदी रिअल लाईफ मध्ये जी प्रत्येक स्त्री करत असते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या घरच्यांसोबत, तुमच्या प्रत्येक मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून काय काय बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात आपण अशा छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबातील त्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यायला आणि त्याला आनंदी ठेवायला अजिबात विसरू नका. कारण घर स्वच्छ ठेवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ती तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर केलेल्या त्या प्रत्येक प्रेमाची गुंतवणूक असते. खरं आहे ना? चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.